थर्ड टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तर त्याच्यामधला हा पार्ट आपण आता स्टार्ट करणार आहे, रेडिएशन. दिस इज मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, ज्याच्या सहाय्याने येणारे हीट एनर्जीचं ट्रान्समिशन होतं. 11वी मध्ये असे 3 मोड्स तुम्ही अभ्यासलेले आहेत. नंबर 1 कंडक्शन. Heat is conducted or heat is transferred without actual migration of medium particles or particles. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर लोखंडाचा रॉड वगैरे असेल, एका बाजूला गरम केला तर हीट ट्रान्सफर होते, मात्र मीडियम ऍक्च्युअली ट्रान्सफर होत नाही. तो मोड जो आहे तो कंडक्शन. सेकंड मोड आहे कन्व्हेक्शन. हेअर ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल्स. आता याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर पाणी गरम होणं. तळाचा पृष्ठभाग आहे, तळाला असणारं पाणी गरम होईल, वरती येतं आणि वर असणारं थंड पाणी खाली तळाला जाईल. तर ही जी प्रोसेस असते हे कन्व्हेक्शन, ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ द मीडियम पार्टिकल्स. अँड लास्ट वन इज रेडिएशन, ज्याचा आपण डिटेल स्टडी करणार आहे. याच्यामध्ये ट्रान्समिशन ऑफ हीट बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, म्हणजे सन पासून येणारी हीट जी आहे, लाईट येईल पण हीट जे येते विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. नंबर 1. नंबर 2, by these waves radiation of heat can be possible in vacuum also. It travels with speed 3 into 10 raised to 10 meter per second through vacuum. It is fastest mode of transfer of heat. And last one, no actual contact is necessary. तर हे 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला झालेलं आहे. थोडंसं रिव्हिजन टाइप बघा. कंडक्शन, मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ द मीडियम पार्टिकल्स. कन्व्हेक्शन, ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल्स. मीडियम जे आहे हीट रिसीव्ह करेल डायरेक्टली. रेडिएशन, इट इज अ ट्रान्सफर ऑफ हीट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत. दे कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम, देअरफॉर इट कॅन ट्रॅव्हल विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थ्रू व्हॅक्यूम. In vacuum, it travels with speed 3 into 10 raised to 8 meter per second. It is fastest mode of transfer of heat. या दोन्हीची जर तुलना केली त्याच्यापेक्षा जास्त स्पीड जास्त ते या मोडचं असतं. आणि दोन बॉडीज मध्ये ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट नेसेसरी नाही. कशासाठी? तर हीटचं ट्रान्समिशन होण्यासाठी. हा थोडासा रिव्हिजन टाइप किंवा काही एमसीक्यू याच्यामधले क्वेश्चन्स पॉसिबल आहेत. आता 3 कोएफिशियंट आपल्याला डिफाइन करायचे आहेत. एक कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. एखादी बॉडी आहे त्याच्यावरती हीट इन्सिडेंट झाली. सपोज क्यू अमाउंट ऑफ हीट इज इन्सिडेंट ऑन ए बॉडी. देन पार्ट ऑफ हीट इट इज ऍब्सॉर्ब्ड. सपोज इट इज QA. Part of heat it is reflected, suppose QR.
and the remaining part it is transmitted, QT. Q, amount of heat provided to the substance. Some part it is absorbed, some part it is reflected, and the remaining part it is transmitted. एवढी हीट प्रोव्हाइड केली एखाद्या सबस्टन्सला, काय पार्ट ऍब्सॉर्ब केला, काय रिफ्लेक्ट झाला, आणि राहिलेला जो सगळा पार्ट आहे तो ट्रान्समिट झाला. आता या इक्वेशनला जर आपण क्यू ने डिवाइड केलं तर असं होतं, 1 इज इक्वल टू QA डिवायडेड बाय Q प्लस QR डिवायडेड बाय Q प्लस QT डिवायडेड बाय Q. आणि मग या तिन्ही टर्मसाठी आपण सिम्बॉल्स ठेवायचे. QA अपॉन Q इज इक्वल टू A प्लस QR अपॉन Q इज इक्वल टू R, QT अपॉन Q इज इक्वल टू T. आणि मग हे जे आहे A इज इक्वल टू QA अपॉन Q, तर हे वर्ड्स मध्ये सांगायचं असेल, ती क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट ऍब्सॉर्ब पर क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट इन्सिडेंट, हीट ऍब्सॉर्ब केलेली डिवायडेड बाय हीट टोटल हीट इन्सिडेंट झालेली, या दोन्हींचा रेशो जो असेल नंबर 1 किंवा कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन. सेकंड जो आहे क्वांटिटी ऑफ हीट रिफ्लेक्टेड पर क्वांटिटी ऑफ हीट, टोटल क्वांटिटी ऑफ हीट इन्सिडेंट, it is coefficient of reflection. And third one, the quantity of heat transmitted per total quantity of heat incident, coefficient of transmission. Coefficient of absorption, coefficient of reflection, coefficient of transmission. The ratio of quantity of radiant heat absorbed to the quantity, total quantity of radiant heat incident on a body, it is known as coefficient of absorption. The ratio of quantity of radiant heat reflected to the total quantity of radiant heat incident, it is known as coefficient of reflection. The ratio of quantity of heat transmitted to the total quantity of radiant heat incident on a body, it is known as coefficient of transmission. तर हे तीन जे कोएफिशिएंट आहेत, तर त्याचे डेफिनेशन्स येऊ शकतात 1 मार्क साठी. डिफाइंड कोएफिशिएंट ऑफ एब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. आणि या इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला काही प्रॉपर्टीज, एखादी बॉडी किती ट्रान्समिट करते हीट किंवा एखादी बॉडी हीट ट्रान्समिट करत नाही, तर ते मॅथमॅटिकली एक्सप्लेन करता येतं. आणि मग त्याला काय म्हणायचं, तर त्या इक्वेशन मध्ये इफ A is equal to 0, R is equal to 0 and T is equal to 1, means quantity of radiant heat transmitted per quantity, total quantity of radiant heat incident, it is equal to 1. जेवढी हीट इन्सिडेंट झाली टोटल इट इज ट्रान्समिटेड. मग अशी बॉडी जी असेल तर त्याला म्हणायचं परफेक्ट ट्रान्समिटर. आणि तेच इथं A प्लस R इज इक्वल टू 0 अँड T इज इक्वल टू 1, टोटल हीट ट्रान्समिट होते. मग हे कोणत्या बॉडीसाठी पॉसिबल आहे हे आपल्याला माहित आहे. ग्लास साठी पॉसिबल आहे, क्वाड साठी पॉसिबल आहे, ड्राय एअर असेल तर त्याच्यासाठी पॉसिबल आहे. आणि असा जो सबस्टन्स असेल याला म्हणायचं डायथर्मिनस सबस्टन्स.
total radiant heat incident on a body is transmitted, then that substance it is known as a diatherminous substance. These are the examples of diatherminous substance. आता याच्या बरोबर अपोजिट असणारा भाग जो आहे, if A plus R is equal to 1, T is equal to 0, means no heat is transmitted. मग तसा जो सबस्टन्स असेल तर त्याला म्हणायचं अथर्मिनस सबस्टन्स. आणि याचे एक्झाम्पल्स कोणती सांगता येतात आपल्याला? वूडचे एक्झाम्पल देता येतात, आयर्न, कॉपर, आणि वरती जे सांगितलेलं आहे ड्राय एअर, तर त्याच्या ऐवजी मॉइस्ट एअर. तर ही एक्झाम्पल्स आहेत अथर्मिनस सबस्टन्सचे. टोटल रेडिएंट हीट ट्रान्समिटेड, no heat is transmitted. Ditherminous substance, atherminous substance. Then if A is equal to 0, R is equal to 1 and T is equal to 0, means the incident heat Q, it is totally reflected. Then such substance it is perfect reflector. If A is equal to 0, T is equal to, R is equal to 1, total radiant heat is reflected, such substance it is perfect reflector. And last one, A is equal to 1, R is equal to 0, T is equal to 0, means the total radiant heat incident on a substance it is absorbed. And it is this property if heat incident on a body, total heat is absorbed. This happens in case of this body, perfect black body, or the body which absorbs all radiant heat incident on it. It is called a perfect black body. Total radiant heat transmitted ditherminous, no heat transmitted atherminous. Examples आहेत त्याचे. मग त्याच्यासाठी कोएफिशिएंट ऑफ absorption, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशनच्या व्हॅल्यूज काय असतात ते आहेत. जर टोटल हीट रिफ्लेक्ट झाली तर तो परफेक्ट रिफ्लेक्टर, आणि जेवढी हीट इन्सिडेंट झाली टोटल ऍब्सॉर्ब केली, दॅट बॉडी इट इज कॉल्ड परफेक्ट ब्लॅक बॉडी.